नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 13वं व्यक्तिचित्र गुलाबी मधुकाका. सादर करती पूर्वा धारप. जुलै महिना. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. बँकेत मी काम करत बसलो होतो. दुपारचा 1चा सुमार असेल. गच्च भिजलेला रेनकोट घालून एक वयोवृद्ध गृहस्थ बँकेत शिरले. माझं लक्ष गेलं तर निथळत असलेल्या रेनकोटनं बँकेचा हॉल ओला केला होता. सिक्युरिटीला खुणेनंच मी त्या गृहस्थांना रेनकोट बाहेर काढून यायला सांगायला सांगितलं. ते बाहेर जाऊन परत आत आले ते सरळ माझ्या केबिनमध्ये. रेनकोटमुळे त्यांच्या वयाचा आधी मला अंदाज आला नव्हता, पण ते जेव्हा आत आले तेव्हा ते 90 जवळ असावेत असा मी अंदाज केला आणि कोणासोबत दुचाकीवरून आले असावेत असं मला वाटलं. पावसानं इतक्या ओल्या झालेल्या गृहस्थाला समोर बसावं तरी म्हणावं का हा प्रश्न पडेपर्यंत ते समोरच्या खुर्चीत बसले सुद्धा. हो काका, एवढ्या भर पावसात या वयात कशाला बरं कोणाच्या गाडीवर बसून आलात? कोणाला तरी पाठवायचं ना, झालं असतं काम तुमचं. कोणाच्या? मी स्वतः माझ्या राणीवर बसून चालवत आलोय आणि यात तुम्हाला नवीन म्हणून आश्चर्य वाटत असेल हो. माझी ही रोजचीच दुसरी फेरी. सकाळी 7ला आजगोलीतून निघालो की व्याडेश्वर दर्शन, मग स्टँडवर जाऊन पेपर घेतला की पुतण्याच्या हॉटेलात चहा प्यालो की ठेपी घर, मग आंघोळ, सिद्धिविनायकाची पूजा, न्याहारी केली की पेपर वाचायचा. 1 वाजता परत राणीवर बसलो की डबा घ्यायचा. काही कामं असली तर करायची की परत घर, भोजन, वामकुक्षी झाली की मग मी मोकळा हो. माझ्यासाठी अनोळखी आणि अनाम काकांनी आपला दिनक्रम एका झटक्यात न विचारताच मला सांगून टाकला. मी त्यांच्याकडे काही क्षण बघतच बसलो. 90 जवळ आलेला माणूस भर पावसात दुचाकी चालवत येऊ शकतो यावर माझा विश्वास बसणं मलाच कठीण जात होतं. बहुतेक माझी ही संभ्रमावस्था ओळखून काकाच पुढे म्हणाले, हो, खरं नाही वाटत का? चला बसा माझ्या मागे, एक फेरी मारून येऊ आपण. बाकी मी ढीग नेईन, पण माझ्या मागे बसायला तयारच होत नाही हो कोणी. लोक म्हणतात, मधुकाका नका चालवत जाऊ गाडी या वयात, आणि आम्ही सुद्धा तुमच्या गाडीवर मागं बसायला आमचा काही मोठा विमा उतरलेला नाही अजून. असं म्हणत त्यांनीच टाळीसाठी हात पुढे केला आणि माझ्या टेबलावरचे 4-5 कागद बिनदिक्कतपणे भिजवून टाकले. वयाचा मान ठेवावा म्हणून मी जरा अनिच्छेनंच टाळी दिली खरी, पण मलाही जरा त्यांचा रागच आला. एवढे देखील मॅनर्स नसावेत का एखाद्याला? मी गुहागरमध्ये नवीन होतो, त्यामुळे मधुकाका हे व्यक्तिमत्व माझ्यासाठी नवीन असलं तरी लोकांसाठी ते सवयीचं होतं. त्यावेळी गुहागरमध्ये मधुकाका परचुरे आणि अजगोलीमध्ये मधुकाका तांबे हे 2 मधुकाका प्रसिद्ध. दोघेही नंतर माझ्या इतक्या चांगल्या परिचयाचे झाले की ते नंतर मला अरेतुरे करू लागले. तसंही कोकणात आदरार्थी संबोधन वर्जच असतं म्हणा. एकदा अशी ओळख झाल्यावर नंतर मग मी दर चतुर्थीला मधुकाकांच्या सिद्धिविनायकाला संध्याकाळी जात असे. दर्शन झालं की मग तासभर गप्पा, मग चहा होई. मधुकाकांची पत्नी नुकतीच 4-5 वर्षापूर्वी गेलेली. समोरच जास्वंद, तगर आणि सोनटक्क्याच्या फुलांचा मधुकाकांनी स्वतः गुंफलेला हार घातलेला तिचा फोटो. राजा भाऊ, ही माझी खरी लक्ष्मी हो.
नाहीतर आम्ही अगदीच भैकू आणि धशचोट. ही होती म्हणून संसाराला आकार राहिला. नाहीतर आम्ही रानोमाळ कुठच्या कुठे उडून गेलो असतो पाचोळ्यासारखे. ही घरात आणि ती माझी राणी दारात. M80 म्हणून बजाज कंपनीने नवं मॉडेल काढलं, त्याला आता 40-45 वर्ष झाली. ही 4-5 वर्ष आधी गेली आणि ती मात्र दारात अजून तशीच उभी आहे. लोक म्हणतात, काका तुम्ही आणि तुमची M80 दोन्ही जुनी मॉडेल, आमच्या पुढेच पळणार हो तुम्ही. काकांच्या कुटुंबाची चौकशी करावी म्हणून मी सहज विचारलं, काका मुलं कुठे असतात आता? अरे एक असतो हैदराबादेत आणि पोरगी तारा दाभोळेस. पोरग्याला बापाच्या घराची दिशा सापडत नाही आणि पोरगीला दाभोळची खाडी अडवते. एकूण काय, आता आम्ही परत ब्रह्मचारी हो. असाच कशावरून तरी एकदा लग्न हा विषय निघाला. मला त्यांनी विचारलं, काय रे राजा भाऊ, तुझं लग्न कांदे पोहे खाऊन ठरलं की तुझं तूच? मी जरासं अडखळतच म्हणालो, नाही म्हणजे तसं माझं मीच ठरवलं, पण घरच्यांची संमती घेऊन, असं सांगितलं. त्यावर काका लगेच म्हणाले, अरे तेच बरे रे, चिमणा चिमणी आणि इतर प्राण्यांच्यात कुठे कांदे पोहे होतात? एखाद्या चिमणीला चिमण्याचा तुरा आवडतो तर एखादीला त्याचा तोरा आवडतो. येतात एकत्र, बांधतात घरटं आणि होतो की संसार. ऋतू बदलला की सखा बदलतो, इतकं हे साधं गणित. आम्ही माणसंच अजागळ आणि अडाणी. आमच्या दाभोळच्या नातीचं शकूचं हे असंच झालं बरं. गावातला सलूनवाला आवडला तिला. घरात आणि गावात 15 दिवस नुसता गोंधळ. तडक धोपावे गाठलं, जेटीतून दाभोळेस गेलो. चहा पाणी झालं, पण घरात वातावरण अगदी सुतक असल्यासारखं. मग मी सरळ विषयालाच हात घातला. तारे, शकू, जावई बापू सगळ्यांनी इथे यायचं आणि माझ्यासमोर बसायचं. मला कळलंय हो सगळं. शके, तू काय ठरवलंयस? विरोध केला तरी लग्न करणारेस का त्याच्याशीच? शकीने मुसमुसत हो म्हणून सांगितल्यावर मी जावई आणि तारीला सांगितलं, पहिला मुहूर्त बघा आणि लग्न आनंदात लावून द्या. झालं, आता झक्कास संसार करतायत ती. अगदी मुलगी आणि जावयाचं सुद्धा गुळपीठ आहे हो, झक्कास, अगदी घट्ट. मधू काका तरुण वयात नक्कीच देखणे असणार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. गोरे पान, मध्यम उंची, निळे घारे डोळे. त्या काळात ते इंग्रजी 4थी शिकले होते. गिरण गावात स्वान मिलमध्ये त्यांचा एक मामा होता. त्यानं मधू काकांची हुशारी पाहून त्यांना मुंबईला शिकायला नेलं. मात्र मुंबईत ते फार काळ काही रमले नाहीत. गावात त्या काळात इंग्रजी वाचणारे फक्त मधू काकाच होते. त्यांचा गोरा रंग, निळे डोळे आणि इंग्रजीचे शिक्षण यामुळे त्यांना गावात ब्रिटिश मधू असं नाव पडलं होतं. गावातल्या एका देवळाचा जीर्णोद्धार झाला. कलशारोहण विधी करायचा होता. शिखरावर नक्षीदार घडवलेला कळस हा ब्रह्मचारी किंवा मूल बाळ नसलेल्या माणसानेच करावा असं शास्त्र होतं. पण कुणी तयार होईना. त्यावेळी मधुकाका अविवाहित होते. ते तयार झाले. कलशारोहण कार्यक्रम रीतसर पार पडला. सगळ्यांनी मधुकाकांचे आभार मानले. अरे आभार कसले मानता, गावचे काम ते माझेच काम. आणि आता पुढे 100 वर्षांनी लोक म्हणतील, या देवळाचा कळस एका ब्रिटिश माणसाने बसवला होता हो. मधुकाका असे मिश्किल बोलायचे. मधुकाका आडपडदा ठेवून कधीच बोलत नसत. मधुकाका सावकारी करत असत. पै पै करून जेवढ्या म्हणून बँका पतपेढ्या होत्या त्या सगळ्यात मधुकाकांची खाती. बँकेत आले की एक धोपटी बरोबर असे. त्यात सगळी पासबुकं, मुदत पावत्या असं सगळं काही असे. एक दिवस मी काकांना म्हटलं, काका आता 90 आली तुमची जवळ.
इथे आमचा भरोसा नाही. उद्या तुम्ही अचानक गेलात तर पोरं पैसे मिळवायला बँकेमधून खेटे घालून कंटाळतील. हे बोचकं आता आवरा आणि एकाच बँकेत सगळं ठेवून सगळ्याला वारस लावून ठेवा. मधुकाकांना सल्ला पटला. हे घे सगळं तुझ्याकडेच. मी फक्त सह्यांचा मालक. तू हे सगळं करून दे रे बाबा मला. एक दिवस रात्री बसलो. सगळे कागद नीट लावले, अर्ज लिहिले आणि महिन्याभरात सगळे पैसे माझ्या बँकेत वळवले. दर महिन्याला व्याज मिळेल अशा पावत्या केल्या. अर्धे अर्धे 2 मुलांचे वारस लावले आणि मधुकाकांनी बक्षीस म्हणून वेलची केळ्यांचा लोंगर पाठवून दिला. माझ्या ब्रँचला चांगलं डिपॉझिट मिळालं ते बक्षीस वेगळंच. मधुकाका रोज सकाळी व्याडेश्वरला येत. स्टँडवर जाऊन पेपर घेत. इतकंच मला माहिती होतं. पण तिथूनच ते रोज गुलाबी चिठ्ठ्यासुद्धा घेत हे मात्र मला उशिरा समजलं. कोकणातल्या कडेकपारीतल्या प्रत्येक गावात अशी माणसं आपल्याला भेटतात. सरधोपटपणे कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या आयुष्याचं पुस्तक आपल्यासमोर मांडतात. तुमचा इगो, तुमची पोझिशन विसरून तुम्ही त्यांच्या जवळ गेलात तर मात्र मग एक वेगळंच विश्व तुमच्यासमोर उलगडत जातं आणि त्याचा आस्वाद घेता घेता तुमचं आयुष्य देखील नकळत रंजक आणि समृद्ध होत जातं. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. la la la